आणि 6 किती होतात बघा, तर ते 25 होतात. म्हणजेच आपल्याला यावरून xची किंमत मिळेल 25/5. ओके, म्हणजेच xची किंमत आपल्याला किती मिळाली बघा, 5 5 25, म्हणजेच इथं 5 आपल्याला मिळालेले आहे. ओके, xची किंमत आपल्याला ही 5 मिळालेली आहे. आता ही जी xची किंमत आहे ती आपण समीकरण 1 मध्ये ठेवूया. x बरोबर 5 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. आता समीकरण 1 जे आहे ते अगोदर आपण लिहूया. x + y बरोबर 3 हे आपलं समीकरण 1 आहे. ठीक आहे, xची किंमत आपल्याला 5 ठेवायची आहे. म्हणजेच इथं काय होईल बघा, 5 - y बरोबर 3. म्हणजेच आता मला y ची किंमत या ठिकाणी मिळेल. आता हे कशी सोडूया आपण बघा. आता -y बरोबर 3 अधिक 5 आहेत, पलीकडे गेले किती काय होतील, -5 होतील. म्हणजेच बघा, तर y बरोबर 3 - 5 म्हणजेच -2. आता दोन्ही बाजूंचे वजा चिन्ह निघून जातील, कॅन्सल होतील. बरोबर, दोन्ही साडल्या तर आपण वजाने जर गुणलं तरी काय होईल, वजा अधिक होतील. ठीक आहे, दोन्हींचे वजा चिन्ह निघून जातील, म्हणजेच y बरोबर 2 राहतील. म्हणजेच y ची किंमत आपल्याला किती मिळालेली आहे बघा, तर ती 2 मिळालेली आहे. x ची किंमत 5 आणि y ची किंमत आपल्याला 2 मिळालेली आहे. म्हणजेच मोठी संख्या ही 5 आहे आणि लहान संख्या ही किती आहे बघा, तर ती 2 आहे. तर बघा, शेवटी आपल्याला उत्तर लिहायचं आहे. त्या संख्या 5 आणि 2 आहेत. ओके, म्हणजेच मोठी संख्या 5 आणि लहान संख्या 2 आहे. ओके, अशा पद्धतीने बघा, हा जो आपला पहिला प्रश्न आहे तो व्यवस्थितपणे मी डिटेल एकदम तुम्हाला सांगितला आहे. दुसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण बघूयात. दुसरं उदाहरण बघा, कृती पूर्ण करा. आता या ठिकाणी बघा, आपल्याला एक आयत दिसतोय. बरोबर, त्याच्या आयताच्या लांबी आणि रुंदी आपल्याला दिलेल्या आहेत. तर पुढं काय लिहिले बघा त्यांनी, x आणि y च्या किमती काढा. ओके, आणि माझे क्षेत्रफळ व परिमिती काढा. आता या ठिकाणी इथं लिहायचं आहे, मी आयत आहे. बरोबर, तर मी आयत आहे, त्यांची लांबी रुंदी आणि दिलेली आहे. त्याच्यातल्या आपल्याला x y ची किमती काढायच्या आहेत आणि मग ते आयताचे क्षेत्रफळ आणि आयताचीच परिमिती आपल्याला काढायची आहे. बरोबर, तर बघा, आपल्याला आयताचा एक गुणधर्म माहीत आहे. कोणता गुणधर्म बघा, तर आयताच्या समूह बाजू या समान लांबीच्या असतात. बरोबर, तर या गुणधर्मावरून 2 एक सामायिक समीकरणे पुढीलप्रमाणे मिळतील. म्हणजेच आता या ठिकाणी बघा, या ज्या 2 बाजू आहेत त्या या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या आयतमध्ये या 2 बाजू कशा आहेत, समूह आहेत, म्हणजेच त्या समान लांबीच्या आहेत. तसेच या 2 बाजूसुद्धा कशा आहेत, समूह आणि समान लांबीच्या आहेत. हे आपल्याला कोण सांगते, तर आयताची गुणधर्म आपल्याला तसं सांगतात. त्या म्हणजेच आता आपण आयताच्या ज्या समोरासमोरील बाजू आहेत ते आता आपण लिहूयात. म्हणजेच 2x अधिक y अधिक 8 बरोबर 4x वजा y. ह्या ज्या आयताच्या समोरासमोरील बाजू आहेत त्या आपण काय लिहिणार आहोत, तर त्या समूह असल्यामुळे त्या समान लांबीच्या असतात, म्हणून त्या दोन्ही बाजू आपण लिहिलेल्या आहेत.